शनीच्या साडेसाती आणि ढय्याबद्दलचा अनुभव. सध्या साडेसाती व ढय्या सुरू असलेल्या कुंभ, मीन, मेष, सिंह आणि धनु या राशींसाठी महत्वाची माहिती. शनी महाराज म्हणजे साक्षात कर्मफलदाता. सध्या साडेसाती आणि ढय्याच्या प्रभावाखाली असलेल्या या 5 राशींच्या आयुष्यात चाललेल्या उलथापालथीचा एक समान आणि प्रकर्षाने जाणवणारे हे 6 अनुभव तुम्हीही नक्कीच रिलेट कराल. चला तर मग जाणून घेऊया. कुंभ रास, साडेसातीचा शेवटचा टप्पा, पायाखालचा शनी. कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आता हळूहळू रुळावर येत आहे, पण यांचा खरा संघर्ष आता नात्यांमध्ये आणि कुटुंबात सुरू आहे. गैरसमज होणे, जवळच्या लोकांशी खटके उडणे आणि स्वतःच्याच बोलण्यामुळे प्रॉब्लेम वाढणे हे मी अनेक पत्रिकांमध्ये पाहत आहे. हा काळ त्यांना पैशांपेक्षा माणसं ओळखायला शिकवत आहे. यानंतर आहे मीन रास, साडेसातीचा मध्य किंवा शिखर, छातीवरचा शनी. सध्या सर्वात जास्त मानसिकता मीन राशीचे लोक सहन करत आहेत. कोण आपलं आणि कोण परक याचे अत्यंत कठोर धडे शनी महाराज त्यांना आता देत आहेत. ज्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यांनीच मात्र पाठ फिरवले आहे. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला आतून अत्यंत कणखर आणि प्रॅक्टिकल मात्र बनवत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाक्यित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मेष रास, साडेसातीचा पहिला टप्पा म्हणजे डोक्यावरचा शनी. मेष राशीच्या लोकांचा अचानकच वाढलेला आणि अनाठायी होणारा खर्च हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. नको ती धावपळ, कामात होणारा विलंब आणि रात्रीची झोप उडणे हे अनुभव या राशींच्या बहुतांश क्लायंट्सना येत आहेत. शनी महाराज त्यांना आतापासूनच सेव्हिंग आणि प्लॅनिंगचं महत्व मात्र पटवून देत आहेत. आता जाणून घेऊया सिंह राशीबद्दल. अष्टम ढय्या म्हणजे पणवते. सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ छुपा शत्रूंना समोर आणणारा ठरतोय. ऑफिसमध्ये किंवा व्यवसाय अचानक राजकारण होणे, हातातोंडाशी आलेली कामं अचानक अडकणे आणि आरोग्याच्या विशेषतः पोटाच्या किंवा हाडांच्या तक्रारी वाढणे हे अनुभव वारंवार येत आहेत. यांना आता अति आत्मविश्वास टाळून शांत राहण्याची मात्र या ठिकाणी गरज आहे. यानंतर धनुरास, चतुर्थ ढय्या म्हणजे कंटक शनी. धनुराशीच्या लोकांची सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे घरातील अशांतता, मालमत्तेवरून वाद होणे, आईच्या आरोग्याची चिंता किंवा कामाच्या ठिकाणी नको असलेले बदल, जॉब चेंज किंवा ट्रान्सफर. यामुळे यांची मानसिक शांतता ही भंग पावली आहे. यांना सध्या स्वतःच्याच घरात राहूनही एकटेपणाची भावना मात्र जाणवत आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता माझा सर्वात मोठा अनुभव, द मास्टर लेसन. शनी महाराज यापैकी कोणत्याही राशीचे नुकसान करत नाही. शनी हा एक कडक शिक्षक आहे. तुमच्या आयुष्यातील खोटे लोक, चुकीच्या सवयी आणि खोटा अहंकार साफ करण्याचं काम मात्र सध्या सुरू आहे. हा काळ त्रासदायक नक्कीच आहे, पण जेव्हा ही साडेसाती किंवा ही ढय्या संपेल तेव्हा तुम्ही एक अत्यंत पॉवरफुल, एक यशस्वी आणि वास्तववादी व्यक्ती म्हणून नक्कीच बाहेर पडाल, हे नक्की. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीची यापैकी कोणती राश आहे का किंवा तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्यासोबत नक्कीच शेअर करा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.